जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि कालपर्यंत आपण दुसऱ्या दशकातील 4 समास पाहिले। चौथा समास भक्ती निरूपणाचा अत्यंत महत्त्वाचा समास होता। सर्व दोष आणि गुण यांच्यामध्ये समर्थांनी भक्ती निरूपण केलं आणि पुन्हा ते आपल्या दोषांकडे वळतायत। सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीनही खरं म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारे दोषच आहेत। तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा। पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली। रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला। तम म्हणजे काय नरकची केवळ, रज तो सबळ मायाजाळ। तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करवी परमार्थ अहर्निशी। इथे करावा परमार्थ अहर्निशी असं सुद्धा म्हटलं जातं, पण सत्वगुणामुळे परमार्थ प्रवण मनुष्य होतो हे तुकाराम महाराजांना मुख्यत्वे सांगायचं आहे। पण तरीही या तीनही गुणांना तुकाराम महाराज त्याज्यच मानतात। खरी परमार्थ साधना शुद्ध सत्वगुणाने होते आणि शुद्ध सत्वगुणामध्ये कुठेही अशुद्धता असत नाही। समर्थ या तीनही गुणांचं लक्षण भक्ती निरूपण सांगून झाल्यानंतर करतायत। भक्ती निरूपणामध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की जर भक्ती मार्गावरती तुम्ही आलात तर नरजन्माचं त्यात सार्थक आहे, अन्यथा नुसतं चांगलं जीवन जगणं पुरेसं नाही। आपण जर शांत डोळे मिटून बसलो तर आपल्या आतमध्ये वृत्तींची हालचाल आहे असं आपल्याला जाणवेल। ही हालचाल या 3 गुणांमुळे होते, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। हे तीनही गुण जीवापाशी आहेत। आत्म्याला या तीनही गुणांचा स्पर्श नाही बरं का, या गुणांची बाधा जीवाला आहे। जीव या गुणांच्या आधारानं जीवन जगत राहतो। मग आत्म्यापाशी हे गुण का नाहीत, जीवापाशी ते कसे आहेत, हा भाग विस्तृतपणे आपण जेव्हा हा समास क्रमवार पाहिला होता तेव्हा बघितलेला आहे। मुळात जीव हा आत्मस्वरूपच आहे, पण त्याला हे माहीत नाही की आपण आत्मा आहोत। त्याला हा भ्रम झालेला आहे की आपण जीव आहोत, आपण जन्माला येतो, आपण मरतो। समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, हे या जीवाचं मुख्य अज्ञान आहे। या जीवानं देह बांधला गेलेला आहे आणि मग देह म्हणजेच मी असा भाव त्याच्या ठिकाणी झालेला आहे। आपण एखादी गोष्ट बाजारातून विकत आणतो पहा। समजा आपण एक गाडी विकत घेतली, ती गाडी माझी आहे असं आपण म्हणतो, आपल्या घरामध्ये ती ठेवतो, आपण ती वापरतो देखील, पण आपण त्या गाडीला मी गाडी आहे असं कधी म्हणत नाही। पण जीवाचं देहाच्या बाबतीत मात्र असं झालेलं आहे। जीव पूर्वसंस्कारांमुळे प्रवास करत राहिलेला आहे आणि या जन्मापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। त्याला जे भोगायचं आहे ते भोगण्यासाठी त्यानं देह निर्माण केलेला आहे। त्या देहामध्ये राहून तो भोग भोगतो, पण भोग भोगत असताना हा देह माझा नाही, हे माध्यम आहे हे विसरून हा देहच मी आहे या भ्रमामध्ये तो पडतो। हा जो भ्रम आहे यालाच देहबुद्धी असं म्हटलं जातं। आता जेव्हा हा देह बांधला जातो आपल्या वासना भोगण्यासाठी, तेव्हा तो सत्व, रज आणि तम या गुणांचा वापर करून तो देह बांधतो। जसं गवंड्यानं एखादी भिंत बांधावी, त्यासाठी विटा, सिमेंट, पाणी, वाळू सगळं वापरावं, तशाच पद्धतीनं जीव या गुणांचा वापर करून देह बांधतो। म्हणजे अर्थातच या देहामध्ये सत्व, रज, तम यांचं वर्चस्व आहे। त्या गुणांनुसार वृत्ती उत्पन्न होतात आणि मग वृत्तींनुसार वर्तन केलं जातं। आणि अर्थातच त्या गुणांना लक्षणे सुद्धा आहेत।
जसं भिंतीचंच उदाहरण पाहूया आपण. वीट म्हटल्यानंतर तिला काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं आहेत. वीट म्हणजे पाणी नाही, पाणी म्हणजे वाळू नाही आणि वाळू म्हणजे वीट नाही. वेगवेगळ्या लक्षणांनी वेगवेगळे पदार्थ आपण ओळखू शकतो. तसंच या गुणांच्या बाबतीत आहे. यातील कोणतीही गोष्ट डोळ्यांना दिसणारी नाही, स्थूल नाही. जीव डोळ्यांना दिसत नाही. ज्या गुणांचा वापर करून त्यानं देह बांधला ते गुणही डोळ्यांना दिसत नाहीत. जर काही लक्षात येत असेल, कळत असेल, तर ती म्हणजे लक्षणं. आपण जेवायला बसतो, पानामध्ये अनेक पदार्थ वाढले जातात. सगळेच पदार्थ आपल्या आवडीचे असतात असं नाही. काही पदार्थ आपल्याला जास्त आवडतात, काही पदार्थ आपल्याला थोडे कमी आवडतात, काही पदार्थ अगदी नावडीचे असतात. आता ही जी आवड आणि नावड आहे ही काही डोळ्याला दिसत नाही, पण लक्षणांवरून ओळखता येते. जो आवडीचा पदार्थ आहे तिकडची आपली धाव स्पष्टपणे दिसून येते. तो पदार्थ आपण राखून राखून तरी खाऊ किंवा वारंवार घेऊन खाऊ, आपली आवड स्पष्टपणे लक्षणातून कळते. तसंच या गुणांच्या बाबतीत आहे. सत्वगुण कळणार कसा, रजोगुण तमोगुण कळणार कसा, तर लक्षणांमधून. आपल्या चित्तवृत्तींची धाव कोणत्या दिशेनं आहे, ती धाव, ती दिशा गुणांचं लक्षण सांगते. आणि तेच समर्थांनी या 3 समासांमध्ये सांगितलं आहे. ही आपल्या वृत्तींची, विचारांची धाव कशी असेल तर तो रजोगुण आहे, कशी असेल तर तो तमोगुण आणि कशी असेल तर तो सत्वगुण आहे. वृत्ती आणि विचार ज्या दिशेनं धावतात त्या दिशेनं कृती घडते. अचानक कृती घडत नाही. जी कृती केली जाते त्याचं चिंतन मनन केलेलं असतं. त्या पद्धतीची वृत्ती आत प्रगट झालेली असते आणि मग हातून कृती घडते. म्हणजे केलेल्या कर्माचं, केलेल्या कृतीचं मूळ आपल्या गुणांमध्ये आहे. आणि गुण कोणता आहे ते लक्षणांवरून कळून येतं. असे हे 3 गुण आहेत. यातही पहा, समर्थांनी पहिल्यांदा रजोगुणाचं लक्षण सांगितलं आहे. कारण हा गुण जास्तीत जास्त आढळणारा आहे आणि जास्तीत जास्त चिवट आहे. समर्थ समासाच्या सुरुवातीलाच म्हणतात, मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आपण याचा विस्तार आत्ताच पाहिला. प्रत्येक गुणाचं लक्षण थोडक्यात समर्थांनी सांगितलं की सत्वगुणामुळे भगवद्भक्ती घडेल, रजोगुणामुळे मात्र पुनरावृत्ती म्हणजे वारंवार जन्माला येणं घडेल. वासनेचा आणि रजोगुणाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. अर्थात तो तमोगुणाशीही आहे, पण तो अगदीच अधोगतीचा आहे. तमोगुणे अधोगती पावती प्राणी. तमोगुणाची ज्यावेळी लक्षणं पाहू त्यावेळी आपल्या लक्षात येईलच की त्यामुळे अधोगती का होते. एवढं सांगून समर्थ न थांबता पुढे एक महत्त्वाचं विधान ते करतात. त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोली जेती सकळ, शुद्ध तेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असे 2 प्रकार असतात. शुद्ध गुण हा निर्मळ असतो आणि शबल गुण हा अशुद्ध असतो. आपण निरूपणाच्या सुरुवातीला जो तुकाराम महाराजांचा अभंग पाहिला त्यात तुकाराम महाराज म्हणतायत पहा, तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. इथे त्यांनी रजोगुणाचं सबळत्व प्रकर्षानं सांगितलेलं आहे. म्हणजे गुण हा एकच असतो, पण त्याची 2 रूपं असतात. एक शुद्ध रूप आहे आणि एक सबळ रूप आहे, शबल रूप आहे. समर्थ म्हणतायत या दोन्हीही प्रकारचं वर्णन आपण पाहूया. ज्यावेळी हा समास आपण कर्मवार पद्धतीनं पाहत होतो त्यावेळी आपण संगीताचं उदाहरण पाहिलं होतं. संगीताची आवड किंवा गोडी ही रजोगुणामध्ये येते. पण जेव्हा संगीतानं भगवंताला आळवलं जातं त्यामध्ये कोणताही स्वार्थ असत नाही. शुद्ध भाव असतो, आनंद असतो, समाधान असतं. त्यावेळी तो रजोगुणाचा शुद्ध भाग आहे.
पण ज्यावेळी तेथे ईर्ष्या येते, स्पर्धा येते, द्वेष मत्सर येतो, ज्यावेळी तिथे अभिमान आणि अहंकार येतो, ताठा येतो, त्यावेळी तो रजोगुणाचा शबल भाग आहे. संगीताची आवड आहे, पण त्यातही असा भेद आहे. याच पद्धतीनं गुणामध्ये शुद्ध आणि शबल म्हणजे अशुद्ध असे दोन भाग पडत जातात. समर्थ म्हणतात, शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो संसारिक. याचं उदाहरण आत्ताच आपण पाहिलं. गुणांमधला शुद्ध प्रकार परमार्थाकडे घेऊन जाईल आपल्याला, तर अशुद्ध प्रकार आपल्याला पुनरावृत्तीमध्ये गोवेल, मायेच्या बाधेमध्ये गोवेल. आपलं त्यात नुकसान आहे आणि शुद्धतेकडून शुद्धतेकडे सरकत जाणं यात आपलं हित आहे. पण ते ओळखता आलं पाहिजे. तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निघोनिया. समर्थ म्हणतायत, सांसारिक माणसाची स्थिती अशी असते की तीनही गुण त्याच्या आत आहेत, पण त्यातील एक गुण वरचढ होतो. रजोगुणाचा प्रभाव वाढला की तमोगुण आणि सत्वगुण क्षीण होऊन जातात. तमोगुणाचा प्रभाव वाढला की रजोगुण आणि सत्वगुण क्षीण होऊन जातात, आणि सत्वाचा प्रभाव वाढला की रजोगुण आणि तमोगुण क्षीण होऊन जातात. यामध्ये सांसारिकाची फरफट होत राहते. कुठला तरी एक गुण वर्चस्व गाजवत राहतो. रज, तम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता, असं म्हणून समर्थ रजोगुणाचं लक्षण सांगायला लागतात. तो गुण अंगी आला तर कुठली लक्षणं येतात, आपलं वागणं कशा पद्धतीचं होतं, विचार वृत्ती कशा पद्धतीच्या असतात, हे समर्थ सांगतायत. मग त्यात ते अनेक दृष्टांत देतात. माझे घर माझा संसार, देव कैचा आणिला थोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण. अगदी स्पष्टपणे समर्थांनी लक्षण सांगितलं पहा. केवळ आपल्या घराबद्दलचा, आपल्या संसाराबद्दलचा विचार. कोण भगवंत, कोण देव, त्याची काय गरज आहे, मीच तर सगळं करतोय ना, माझं कर्तृत्व आहे म्हणून हे घर उभं राहिलं, मी कमवता आहे, मी एक कर्तृत्ववान पुरुष आहे, वगैरे वगैरे. देवाला मी ओळखत नाही, अशी ज्याची वृत्ती असते ते लक्षण आहे रजोगुणाचं. असं कोणी समजू नये बरं का, की भगवत भक्त जो आहे त्याच्यामध्ये रजोगुण नसतोच, त्याच्यामध्येही रजोगुण असतो. प्रसंगी अभिमान जो वर येतो, मी साधना करतो आहे, मी ध्यान करतो आहे, मी यांचा अमुक अमुक वर्षांपासून सेवक आहे, वगैरे वगैरे, हे भावसुद्धा रजोगुणातूनच येतात. रजोगुणाचे बरेच पैलू आहेत. एक पैलू समजावा म्हणून समर्थांनी ही परखड ओवी सांगितली आहे. अशाच पद्धतीनं समर्थ अनेक उदाहरणं पुढे देतात. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, हितुकियांची वाहे चिंता तो रजोगुण. आता आपल्या आईवडिलांची, बायका मुलांची काळजी वाहू नये का? त्यामुळे ही ओवी तारतम्यानं ऐकावी लागते, पाहावी लागते. आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ नये असं समर्थ सुचवत नाही आहेत, पण केवळ मी आणि माझे आईवडील, मी आणि माझे आप्तेष्ट, ही जी संकुचित बुद्धी आहे ती रजोगुणातून येते असं समर्थ आपल्याला सांगतायत. बाकी कोणाचा विचारच आपण करत नाही, ते रजोगुणामुळं. सारखी यांचीच चिंता, यांचीच काळजी, दिवस रात्र त्या चिंतेमध्येच हा व्यग्र. कारण एकच, आत रजोगुणाचा प्रभाव. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण. कैचा धर्म कैचे दान, कैचा जप कैचे ध्यान, विचारिना पापपुण्य तो रजोगुण. अगदी स्पष्ट आणि उघड उघड अशा या ओव्या आहेत. कुठेही खोलात जाण्याचीही गरज नाही, इतक्या स्पष्टपणे समर्थांनी हे मांडलेलं आहे. सारखं उत्तम जेवण असावं याचा विचार, उत्तम खाण्याचे विचार, उत्तम वस्त्रांचे विचार, इतकंच नाही तर दुसऱ्यापाशी आहे ना तर माझ्यापाशीही पाहिजे अशा पद्धतीची ईर्षा किंवा दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची वृत्ती,
हे सगळं काही रजोगुणामध्ये येतं. आपण सगळेच जण अंगावरती वस्त्र घालतो, अन्न खातो, पण आपण त्यामध्ये किती आसक्त आहोत हे आपल्या गुणांवरून ठरतं. रजोगुणी व्यक्ती अन्नामध्ये, वस्त्रांमध्ये, सुखसोयींमध्ये आसक्त असते हे समर्थ सुचवत आहेत. ही आसक्ती लक्षणांवरून दिसून येते. सारखंच त्या पद्धतीचं चिंतन घडतं, त्या पद्धतीचे विचार येतात, त्यानुसार पैसे कमवले जातात, त्यानुसार पैसे वाचवले जातात आणि मग उधळले जातात. एवढं करूनही समाधान मिळत नाहीच. दुसऱ्यापाशी जे आहे तेही आपल्यापाशी असावं असं वाटतं. कित्येक लोक आहेत जे त्यांची गाडी कोणती असावी हे त्यांच्या ऑफिसमध्ये कोण काम करतो आणि त्याच्याजवळ कोणती गाडी आहे त्याच्यावरून ठरवतात. त्याच्यापेक्षा सरस गाडी माझ्याकडे पाहिजे, माझ्या शेजारच्यापेक्षा सरस गोष्टी माझ्याकडे पाहिजेत. अशा पद्धतीनं वागणारे अनेक लोक समाजामध्ये आहेत. असं का वागलं जातं? समर्थ म्हणतायत, रजोगुणाचा हा प्रभाव आहे. अशा व्यक्तीच्या जीवनात धर्म, दान, तप, जप, ध्यान या गोष्टी असतच नाहीत. कारण त्या गोष्टी करण्यासाठी शांतता असावी लागते. शांतपणे आपल्या आत शिरावं लागतं. ज्याचं चित्त पैशातच गुंतलेलं आहे, सुखसोयींमध्येच गुंतलेलं आहे, त्याला ही सवलत असतच नाही. त्याचं मन त्याला ध्यानामध्ये शांत बसू देत नाही. सतत काही ना काही वैषयिक चिंतन करत राहतं आणि बाहेर ओढत राहतं. पण असंही नाही आहे की जो दान करतो, जो जप करतो, ध्यान करतो त्याच्यामध्ये रजोगुण असतच नाही. त्याच्यामध्येही तो असू शकतो, पण त्या ठिकाणी तो जर सावध असेल तर त्याला ते कळेल की आपल्यात हा रजोगुण आहे. उदाहरणार्थ, एखाद्याची ध्यानाची बैठक उत्तम असेल, पण ती बैठक झाल्यानंतरचं वर्तन काय आहे? ती बैठक झाल्यानंतर माझे घर, माझा संसार अशा पद्धतीची वृत्ती आहे का? किंवा बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे यात मन अडकून राहतंय का? राहत असेल तर तो निश्चित रजोगुण आहे. त्यामुळे देवाधर्माचं केलं आणि साधना केली म्हणजे त्याच्या ठिकाणी रजोगुण, तमोगुण असतच नाही असा अर्थ मुळीच नाही. साधने व्यतिरिक्तच्या वृत्ती काय आहेत यांवरून त्या गुणाचं लक्षण कळेल. असा जर विचार असेल, आता ध्यान करून झालेलं आहे ना अगदी छान 2 तास, मग आता काय हरकत आहे विषयांमध्ये रमायला, तर तो रजोगुण आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक गुणाला अनेक पैलू आहेत. जसं आत्ता पाहिलं तसं रजोगुण असेल तर धर्म, दान, जप, ध्यान हे जीवनात नसणारच. पण धर्म, दान, जप, ध्यान जीवनात असूनही रजोगुण जीवनामध्ये असू शकतो. अशा पद्धतीनं सूक्ष्मतेनं समर्थांनी या गुणांचं लक्षण सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात, नेणे तीर्थ, नेणे व्रत, नेणे अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत, तो रजोगुण. स्पष्ट आहे अर्थ. धनधान्यांचे संचित, मन होये द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व, तो रजोगुण. मनामध्ये पैसा सोडून दुसरा विचारच नाही. कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायचे, आपल्याला त्यातून किती मिळणार, मग कुठे गुंतवले तर जास्त मिळतील, जास्त मिळाले तर काय विकत घ्यावं, जमीन घ्यावी का आणखी घर घ्यावं, अशाच पद्धतीचे विचार. पैसा मिळवणे, तो टिकवणे, साठवणे आणि वाढवणे याबद्दलचेच विचार. पैसा जीवनाला आवश्यक आहे, पण सतत केवळ आणि केवळ पैशाचाच विचार असेल तर ते रजोगुणामुळे घडतं हे समर्थांना सांगायचं आहे. नुसतं तेच नाही, समर्थ म्हणतायत अत्यंत जो कृपण आहे, म्हणजे पैसा भरपूर आहे पण देण्याची वृत्ती नाही, हात कायम आखडता आहे. म्हणजे पैसा कमवताना आणि साठवताना तर पैशाचं चिंतन आहेच, पण समजा देण्याची वेळ आली तर ते चिंतन आणखी जोरात आहे, कारण तो द्यायचा नाही आहे, आपल्याच जवळ ठेवायचा आहे. हे घडतं रजोगुणामुळे. मी तरुण, मी सुंदर, मी बळाढ्य, मी चतुर, मी सकळांमध्ये थोर, म्हणे तो रजोगुण. माझा देश, माझा गाव, माझा वाडा, माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव, तो रजोगुण.
दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. कपट आणि मत्सर कुठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विचार तो रजोगुण. यातील प्रत्येक वृत्ती दृश्यामधली असलेली आसक्ती निर्देशित करत आहे, अगदी ठळकपणे. आपल्यामध्ये या गोष्टी आहेत का, हे प्रत्येक ओवीनंतर आपल्या आत डोकावून पाहायचं आहे. त्यासाठीही या ओव्या आहेत. नुसतंच सांगायचं म्हणून समर्थांनी लक्षण सांगितलेलं नाही आहे. प्रत्येक ओवी जणू आपल्याशी बोलते, आपल्याला आपल्या चुका सुधारायला सांगते. आपण ही उजळणी अशीच सुरू ठेवूया. अनेक दृष्टांत आणि उदाहरणं देऊन समर्थांनी रजोगुणाचं लक्षण मांडलेलं आहे. ते सर्व पाहत पाहत आपण पुढे जाऊया आणि पुढे जात असताना अंतर्मुख होऊन त्यातील आपल्यात काय आहे आणि आपल्याला काय टाकता येईल याचाही विचार करूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.